नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. येथे संध्याकाळ झालेली असते. सत्या व मीरा दोघेही खूप थकल्यासारखे झालेले असतात. पण कुठे झोपायचं, काय करायचं दोघांनाही काही सुचत नाही. तेव्हा दोघेही आता हॉलमध्ये येतात आणि एकमेकांना संगच म्हणू लागतात. कुठे झोपायचं आहे आता, काय करायचं आहे. तेव्हा लगेच सत्या धूमकेतूकडे बघू लागतो. धूमकेतूही सत्याकडे बघत असते. तेव्हा मीरा म्हणू लागते, काळजी करू नका, मी ना अंथरूण घेऊन येते, आपण इकडेच हॉलमध्ये झोपूया, एवढं कशाला टेन्शन घ्यायचं आहे. आता मीरा लगेच अंथरूण आणण्यासाठी रूममध्ये जाते. त्याच वेळेस सत्या मनाशीच म्हणू लागतो, धूमकेतू अगं कुठल्या मातीची बनली, प्रत्येक वेळेस काही ना काही मार्ग काढत असते, स्वतःला त्रास होतो हे कधीही दिसू देत नाही. त्याच वेळेस रूममधनं अंथरूण घेऊन आता मीरा येते. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू एवढं समज घेऊन आली तू, बरं चल आपण अंथरूण टाकून घेऊया. आता सत्या लगेच त्याची गादी टाकतो आणि धूमकेतूची चटाई त्यावरती बेडशीट टाकतो. आता मीरा दोघांनाही उशा घेते. पण मात्र आता अंथरूण झालेलं असतं, पण अंगावर घेण्यासाठी एकच चादर उरलेली असते. तेव्हा लगेच मीरा मनाशीच म्हणू लागते, नाही नाही, पावसाळ्याचे दिवस आहे, रात्री थंडी वाजते, ही चादर मला यांनाच द्यावी लागेल, मी काय माझा पदरही घेऊ शकते, असे म्हणून मीरा लगेच ती चादर सत्याच्या गादीवरती टाकते. तेव्हा सत्या मनाशीच म्हणू लागतो, नाही नाही, धूमकेतूला ही चादर द्यायला पाहिजे, रात्री थंडी वाजते ना. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू अगं मला याची काही गरज नाही, हे तुझ्याकडे राहू दे, तुला थंडी वाजेल, पावसाळ्याचे दिवस आहे ना. तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही हो, अहो जरी थंडी वाजली ना, मी माझा पदर ओढून घेईल, तुम्हाला लागेल, तुम्हालाही थंडी वाजेल ना रात्री, राहू दे तुमच्याकडे. लगेच मीरा आता पुन्हा ती सत्याकडे भेटते. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू अगं मी सगळं मॅनेज करून घेईल, तू माझी नको काळजी करू, तू घे बरं ही चादर. तेव्हा मीरा म्हणू लागते, सांगितलं ना नकोय मला. एकमेकांकडे दोघेही आता चादर फेकत असतात. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू पुन्हा पुन्हा तेच, तुला माझं ऐकायचं आहे की नाही. तेव्हा मीरा म्हणू लागते, मी सकाळी काय सांगितलं होतं तुमच्या लक्षात नाही आहे का. तेव्हा सत्या धूमकेतूकडे बघू लागतो. त्यावर मीरा म्हणू लागते, अहो जो माणूस बायकोचा हट्ट पुरवतो तोच माणूस बायकोचं मन जिंकतो, मग तुम्हाला माझं मन जिंकायचं आहे ना. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू आता मला बायकोचं मन नाही, बायकोची काळजी घ्यायची, बायकोलाच जिंकायचं आहे. तेव्हा लगेच मीरा मात्र सत्याकडे बघून हसू लागते. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, धूमकेतू तुला वाटतं ना ही चादर मीच घ्यावी, मग थांब मी 1 मिनिटात आलो, असे म्हणून सत्या पटकन रूममध्ये जातो आणि आता धूमकेतूच्या 2 साड्या घेऊन येतो. मीरा आता सत्याकडे बघत असते. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू या साड्या जुळून अंगावरती घे, मग बघ तुला थंडीच वाजणार नाही. आता मात्र मीराही सत्याकडे बघून हसू लागते आणि त्या साड्या अंगावरती घेऊन झोप येते. आता दोघेही खाली झोपलेले असतात. मीरा मात्र एकटक सत्याकडे बघू लागते आणि मनाशीच म्हणत असते, खरंच यांच्यासारखा माणूस कुठेही शोधून सापडणार नाही, खरंच यांच्यासारखं बायकोचं मन कोणीच जिंकू शकत नाही. त्याच वेळेस सत्याचं लक्ष धूमकेतूकडे जातं, कारण धूमकेतू अगदी प्रेमाने सत्याकडे बघत असते. सत्याही आता धूमकेतूकडे बघू लागतो. आता दोघेही मात्र एकमेकांकडे बघत असतात. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, धूमकेतू अगं तुला झोप नाही आली का, झोप की मग. तेव्हा मीरा म्हणू लागते, झोपायचं आहे मला, पण लाईट कोण बंद करणार. तेव्हा सत्य म्हणू लागतो, अरे हो धूमकेतू, लाईट बंद केल्याशिवाय झोप लागणार नाही, थांब मी लाईट बंद करतो, असे म्हणून सत्या लाईट बंद करतो. आता दोघेही गाढ झोपलेले असतात. त्याच वेळेस इकडे निरूपा लगेच पंकज आणि देविकाच्या रूममध्ये येते. आता मात्र लगेच निरूपा म्हणू लागते, देविका आता फक्त त्यांना रूममधनं बाहेर काढले बघ, नाही लवकर त्यांना या घरातनं बाहेर काढलं ना तर नावाची निरूपा नाही. तेव्हा लगेच पंकज लागतो, वा मम्मा काय सॉलिड काम केलं ना तू, 1 नंबर भारी या. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, आई त्यांना तर आपण घराबाहेर काढूच, पण त्याआधी त्यांची जरा मजा घेऊया ना. तेव्हा निरूपा म्हणते, म्हणजे काय म्हणायचं देविका, आम्हाला समजलं नाही. तेव्हा पंकजाई देविकाला विचारू लागतो, म्हणजे काय आहे नेमकं. तेव्हा देविका म्हणू लागते, ऐका हे बघा आता ते हॉलमध्ये झोपलेत की नाही, मग आपण त्यांना इतकं परेशान करायचं की त्यांची झोपच होता कामा नये. तेव्हा लगेच आता पंकज आणि निरूपाला आपले सगळे प्लॅनिंग इथे देविका सांगू लागते. आता दोघेही मात्र देविकाचे प्लॅन ऐकून खूपच खुश होतात. तेव्हा निरूपा म्हणू लागते, वा देविका काय डोकं चालतं गं तुझं, आता तू म्हणतेस ना तसंच करूया, आधी मी जाते आणि नंतर तुम्ही या. मग आता लगेच निरूपा म्हणू लागते, बरं चला कामाला लागायचं ना, मी जाते पटकन. आता लगेच हळूच निरूपा इकडे बाहेर येते आणि बाहेर येऊन हॉलमधला लाईट चालू करते आणि लगेच आता टेबलवरचं मग्यातलं पाणी तांब्यात ओतत असते. त्याच वेळेस सत्या आणि मीराला जाग येते. तेव्हा सत्या मला लागते,
कोण आहे? तेवढ्यात लगेच आता निरूपाकडे त्याचं लक्ष जातं. सत्याला मात्र खूपच राग आलेला असतो. तेव्हा लगेच आता निरूपा पाणी घेते आणि मला लागते, मीरा अगं झोपली नाहीस तू अजून? तेव्हा मीरा मला लागते, नाही झोपतेच आहे. त्याच वेळेस निरूपा मला लागते, दमली असेल ना? अगं पण ती मिरची पावडर कधी मिळणार आहे? तेव्हा मीरा मला लागते, उद्या सकाळीच देणार आहे. तेव्हा निरूपा मला लागते, हो ना? मग मीरा अगं मिरची पावडर आणायला गेली की जोंधळे पण दळायला टाक, म्हणजे कसं सगळी पिठं दळून होती. सगळी कामं वेळच्या वेळ झालेली बरी असतात की नाही, त्यामुळे सांगितलं. बरं खूप थकली असशील की नाही? उद्याही भरपूर कामे, झोप आता तू झोप. तेव्हा सत्या मला लागते, निरूपा आम्हाला मग झोपायचे, पण लाईट कोण बंद करणार आहे? तेव्हा निरूपा मला लागते, सॉरी माझ्या लक्षात नाही राहिलं, लाईट बंद करावे लागतील ना? बरं मी करते, तुम्ही झोपा. आता निरूपा लगेच लाईट बंद करते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते. त्याच वेळेस आता सत्या आणि मीरा पुन्हा झोपलेले असतात. तेव्हा हळूच आता रूममधनं पंकज आणि देविका बाहेर येतात. आता लगेच पंकज आणि देविका दबक्या पावलांनी इकडे किचनमध्ये जातात आणि लगेच हॉलमधला लाईट चालू करतात. तेव्हा लगेच आता मात्र मीरा आणि सत्याला पुन्हा जाग येते. तेव्हा सत्या मला लागते, निरूपा. त्याच वेळेस त्याला समोर बबड्या दिसतो. तेव्हा सत्या मला लागतो, तू काय करतो यावेळेला इथे? तेव्हा पंकज म्हणू लागतो, कसं आहे ना ते म्हणजे सत्या म्हणू लागतो, काय रे झोपा नाही लागत तुम्हाला? काय चालू आहे तुमचं? का आम्हाला त्रास देत आहे? तेव्हा पंकज म्हणू लागतो, नाही झोप लागत होती, पण अचानक देविकाचा ना आईस्क्रीम खाण्याचा मूड झाला आहे, तिला आईस्क्रीम खायचं आहे ना म्हणून इकडे आलो आम्ही. तेव्हा सत्या म्हणू लागतो, काय यावेळेस आईस्क्रीम? तेव्हा लगेच पंकज लागतो, हो आता मूड झाला आहे म्हटल्यानंतर खावं तर लागेल ना. आता लगेच पंकज पटकन फ्रीजमधनं आईस्क्रीम आणतो. देविका तिथेच टेबल खुर्चीवरती बसते आणि म्हणू लागते, पंकज आणखी पटकन, असे म्हणून आता सत्या आणि मीराकडे बघून हसत असते. सत्याला मात्र खूपच राग येतो. तेव्हा लगेच सत्या मला धमकी, तू थांब इकडे, आता बघ या दोघांची आईस्क्रीम कशी काढतो मी, असे म्हणून सत्या आता उठून पंकजकडे निघालेले असतानाच मीरा त्याला थांबवते आणि म्हणू लागते, हो काय करताय? अहो तो पंकज बायकोचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतोय, जाऊ दे जिंकू दे त्याला बायकोचं मन, तुम्ही नका डिस्टर्ब करू त्यांना. तेव्हा सत्या म्हणू लागतो, ठीक आहे धमकी, तू म्हणते तर आता बसतो मी इकडे. आता सत्या आणि मीरा तिथेच बसून आता त्या दोघांची मजा बघत असतात. आता लगेच पंकज आणि देविका मस्त आईस्क्रीम खात असतात. तेव्हा लगेच पंकज लागतो, बेबी धर मी तुला भरवतो, असे म्हणून दोघेही एकमेकांना आईस्क्रीम भरवत असतात. तेव्हा सत्या म्हणत असतो, ए आईस्क्रीम खाणाऱ्यांनो, आता आईस्क्रीम खाऊन डोकी थंड झाली असेल तर जाताल का रूममध्ये? आम्हाला झोपायचंय, निघा पटकन. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, बेबी इकडे बसून आईस्क्रीम खायला किती मजा वाटते ना. तेव्हा पंकज लागतो, अजून आणू का मग तुला? अजून आणू का? तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, नाही नको आता बस, पण बेबी आपण ना उद्यापासनं असंच रोज इथे वेळ घालवत जाऊ, इथे बसून आईस्क्रीम खायला खूप छान वाटतं ना. तेव्हा पंकज लागतो, हो बेबी तुला जेव्हापर्यंत बसायचं इथे तोपर्यंत बस, मी आहे तुझ्याबरोबर, तू काळजी नको करू. असे म्हणून आता दोघेही गप्पा मारत असतात, एकमेकांकडे बघून हसत असतात. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू अगं हे समदे ना मुद्दाम करायले, मला माहिती आहे ना आपल्याला त्रास देण्यासाठी हे समद चालू आहे, पण आता काय करणार, थोड्या वेळ सहन करून घेऊया यांना. तेव्हा लगेच मीरा मात्र आता खूपच आळस देत असते, तिला खूपच झोप लागलेली असते, पण आता हे पंकज आणि देविका मुद्दा म्हणून टाइमपास करत असतात. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, ए बबडे आणि बबडी झालं असेल तर निघा आता रूममध्ये. तेव्हा लगेच पंकज लागतो, ठीक आहे झालं आता आमचं. आता दोघेही निघालेले असताना सत्या म्हणू लागतो, ए झालं ना विचारलं ना मी. तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो, अफकोर्स झालं. तेव्हा लगेच सत्या आता त्याचं सोंग आणतो आणि म्हणू लागतो, ए अफकोर्स आल्या हो मागे, लाईट कोण बंद करणार आहे? तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, बेबी अरे तू लाईट बंद करायला विसरलास, जा पटकन लाईट बंद कर. आता दोघेही हसतच रूममध्ये निघून जातात. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, धूमकेतू आता झोप, आता काही ही लोकं उठायची नाही, तशी रोज एकदा रूममध्ये गेली की बाहेर निघतसुद्धा नव्हती, आणि आज बघ काय तर म्हणे आम्हाला आईस्क्रीम खायची. बरं जाऊ दे धूमकेतू, तू झोपून घे. आता लगेच मीरा आणि सत्य दोघेही झोपून घेतात. त्याच वेळेस आता लगेच निरूपा पुन्हा येते आणि हॉलमधलं लाईट सुरू करते. आता लगेच निरूपाने इथे पार्वतीला फोन लावलेला असतो. तेव्हा लगेच सत्याच्या मात्र डोक्यात अशी निरूपा जाते ना, पण काय करावं त्याला काही सुचत नाही. तेव्हा निरूपा आता लगेच तिथे सोप्यावरती बसते आणि मला ते, निरूपा
अगं एवढ्या रात्री कशाला फोन केलाय असे तिला पार्वती विचारत असते. तेव्हा इकडनं निरुपा म्हणू लागते, अगं पारू बोल ना. अगं काही नाही बाई, एवढ्या रात्री ना खूप निवांत वातावरण असतं ना, कुणी बडबड नाही, काहीच नाही, आरडाओरडा नाही, असं हॉलमध्ये बसून किती छान वाटतं ना बोलायला. म्हणून म्हटलं पारूला जरा फोन करावं. कशी तू बरी आहेस ना. तेव्हा लगेच आता इकडनं पारू म्हणू लागते, अगं निरू ही काय विचारण्याची वेळ आहे का गं, 12 वाजून गेले, मला पार इकडे झोप सुधारणा झाली गं, कशाला फोन केलायस तू. तेव्हा निरुपा म्हणू लागते, बरं तू जेवलीस का, काय खाल्लं. तेव्हा लगेच आता पार्वती म्हणू लागते, अगं निरू जेवण करून 4 तास झाले आणि ते पचून पण गेलंय सगळं, आता मला खूप झोप येते गं, तुला नाही येत का. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, नाही ना गं, मला झोपच येई नाही, हे झोपलेत रूममध्ये, मग लाईट बंद केलेत ना आणि त्यांना आवाज येऊ नये म्हणून इकडे हॉलमध्ये निवांत गप्पा मारते. बरोबर आहे, अजून काय बोलते सांगी पटकन. तेव्हा लगेच पारू म्हणे लागते, ए निरू तुला गप्पा मारायचे नाही तर तू उद्या मार बाई, मला ना खूप झोप येते, मी करते बंद. असे म्हणून पार्वती लगेच फोन बंद करते. पण मात्र निरुपाला इकडे टाईमपास करायचा असतो ना, जणू काही फोन चालूच आहे अशा आता निरुपा इथे गप्पा मारू लागते. सत्याला मात्र खूप राग आलेला असतो. धूमकेतू मात्र आता बसल्या बसल्या डुकल्या घ्यायला लागलेली असते. सत्या मात्र रागानेच निरुपाकडे बघत असतो. तर आता निरुपा इथे आता बंद असलेल्या फोनवरतीच पारूशी बोलत असते आणि मला लागते, पारू अगं मी ऐकलंय तू साडी घेतली म्हणे. अगं खरंच कांजीवरमची साडी घेतली ना, कशी ती छान आहे का. तेव्हा लगेच आता सत्या मात्र मोठाले डोळे करून निरुपाकडे बघत असतं. तेव्हा निरुपा मला लागते, बरं कलर कुठला घेतला. अगो बदामी कलर घेतला का, खूप छान दिसेला तुला. बरं बदामी कलरवरनं मला एक आठवलं, अगं तू मला बदामाच्या शिऱ्याची रेसिपी सांगणार होती ना, मग कधी सांगशील, सांग बरं आत्ता लगेच. बरं सांग पटकन. गरा भाजायचा, मग काय काय टाकायचं, गॅस मोठा करायचा की छोटा करायचा की कमी करायचा. सत्याच्या मात्र डोक्यात अशा मुंग्या यायला लागलेल्या असतात. काय करावं काही सुचत नाही. सत्या आता खाली झोपतो आणि आता डोळे बंद करून निरुपाकडे रागाने बघत असतो. सारखे डोळे बंद करत असतो, उघडे करत असतो. निरुपा मात्र दोघांकडे असे तिरक्या नजरेने बघून त्यांची मजा बघत असते. मीरा मात्र आता बसल्या बसल्या डुकल्या घेत असते आणि तशीच झोपी जाते. तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता पहाटे सत्याला जाग येते. तेव्हा लगेच सत्या आता उठतो आणि मग लागतो, या निरुपाचे ना काहीतरी करावं लागेल, दरवेळेस काही ना काही घोळ घालत असते. पण ना आजपासून या निरुपाची काहीतरी सोय केलीच पाहिजे. एक तर रात्री धूमकेतूची झोपही झाली नाही, तेवढ्यात सत्याचं लक्ष धूमकेतूकडे जातं. धूमकेतू मात्र आता बसल्या बसल्यास खूप छान अशी झोपलेली असते. सत्य मात्र एकटक धूमकेतूकडे बघू लागतो. पण त्याच वेळेस सत्याचं लक्ष धूमकेतूच्या गालावरती जातं. आता एक पापणीचा केस धूमकेतूच्या गालावरती निसटलेला असतो आणि तो आता सारखा असं उडत असतो. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतूला हा केस त्रास देतोय, एक तर रात्रभर झोप लागली नाही, आत्ता डोळा लागलाय, कुठे हा केस आला मध्ये. आता सत्या लगेच हळूच तो केस काढणार. तेच लगेच निरुपा हळूच डोकावून बघत असते. त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते, ए सत्या अरे काय करतोय. तेव्हा लगेच सत्या आता हळूच धूमकेतूजवळ जातो आणि एकटक प्रेमाने धूमकेतूच्या चेहऱ्याकडे बघत असतो. त्याच वेळेस हळूच तो केस काढणार. तेच धूमकेतू आता उठायला लागते. तेव्हा सत्या म्हणू लागतो, नाही नाही अशाने धूमकेतू उठेल, मला हळूच तो केस बाजूला करावं लागेल, म्हणजे जे नाही करून धूमकेतूची झोप मोडणार नाही. आता सत्या लगेच आपल्या तोंडाने धूमकेतूच्या गालावरती फुंकर मारू लागतो. आता लगेच त्या हवेने तो केस उडून जातो. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू आता मी काही तुला उठवत नाही, तू आता ना जरा वेळ आरामात झोप. आता लगेच सत्य आपलं अंथरूण उचलतो आणि रूममध्ये निघून जातो. तेव्हा मीराकडे हळूच डोकावून बघणारी निरुपा मनाशीच म्हणू लागते, ए फुलवाली डबल पनोती, आजपासूनच्या तुझ्या रात्री अशाच जाणार, इथून पुढे तुला सुखाची झोपच येऊ देणार नाही ही निरुपा, डबल पनोती कुठली. असे म्हणून आता निरुपा लगेच देविकाच्या रूममध्ये येते आणि हळूच देविकाला आवाज देत म्हणू लागते, देविका इकडे बाहेर ये बाहेर ये. आता देविका पटकन रूममधनं बाहेर येते. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, बघ बघ कशी सूम झोपली, रात्रभर झोप नाही आहे ना, पण आता आपल्याला तिला उठवायचं आहे. माझ्या डोक्यात एक आयडिया आहे, आपण तसं करूया. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, काय करायचं आई. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, हे बघ आपण दोघे इथे एक्सरसाइज करूया, ज्या आवाजाने ही उठेल. तेव्हा देविका म्हणू लागते, ठीक आहे आई, मी पटकन मोबाईल घेऊन येते. आता देविका लगेच आतमधनं मोबाईल
घेऊन येते आणि त्यावरती आता गाणं लावते. आता दोघेही जोरजोरात त्या गाण्यावरती आता इथे एक्सरसाइज करू लागतात. 1 2 3 4. आता देविका आईला म्हणजे निरूपाला शिकवत असते आणि निरूपा त्याचप्रमाणे उड्या मारत असते, एक्सरसाइज करत असते. आता मात्र त्या मोबाईलच्या आवाजाने धूमकेतूला जाग येते. मीरा पटकन उठते. तेव्हा लगेच आता जणू काही खूपच एक्सरसाइज करून निरूपा थकली असं नाटक करू लागते आणि म्हणू लागते, देविका अगं आजच्यासाठी एवढं भरपूर झाला, आता खूप थकल्यासारखं झालंय, आपण ना आता उद्याची एक्सरसाइज उद्या, आता बस पुरी झाली. आणि तसंही आज पाहुणे येणार आहेत की नाही, मग लवकरात लवकर आवरावं लागेल ना, त्यामुळे चल देविका आता बाद झालं. तेव्हा देविका म्हणू लागते, आई आज कुठले पाहुणे येणार आहे, पण मी घरी नाही थांबू शकत, आज माझे खूप क्लायंट आहे त्यामुळे मला जावंच लागेल. तेव्हा निरूपा म्हणू लागते, अगं तुला घरी थांबायची काहीही गरज नाही आहे, तुला मी थांबवलंय का, नाही नाही तू जाऊ शकतेस, तुझं खूप महत्त्वाचं काम आहे की नाही पार्लरचं, अगं ही फुलवाली आहे ना ती सगळं काही करेल पाहुण्यांचं. आता मात्र मीरा लगेच निरूपाकडे बघू लागते. तेव्हा निरूपा म्हणू लागते, मीरा अगं माझ्याकडे काय बघते, अगं खरंच आपल्याकडे पाहुणे येणारे खास पाहुणे, त्यामुळे लवकरात लवकर आवर, तुला खूप सारा स्वयंपाक करायचा आहे, हे बघ आंघोळीत टाइमपास करू नको, पटपट आवर. आता लगेच मीरा म्हणू लागतं ठीक आहे. आता मीरा लगेच आपलं अंथरूण उचलते आणि इकडे किचनमध्ये तयार होऊन स्वयंपाकासाठी आलेली असते. तेव्हा लगेच निरूपा येते आणि म्हणू लागते, हे फुलवाली अगं काय चालू आहे. मीराला मात्र खूपच जांभळ्या येत असतात, म्हणजे आळस येत असतो. आता मात्र मीराचा चेहराही सुकून गेलेला असतो, तिचं डोकं दुखत असतं, तिला काय करावं काही सुचत नसतं. तेवढ्यात निरूपा म्हणू लागते, तुझी झोप झाली नाही का, एवढी रात्र गेली झोपायला तरी झोप झाली नाही, अगं आता कामं कोण करणार आहे, आवर की पटपट. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो हो. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, पण काय भाजी करणार आहे तू सांग पटकन. त्यावर आता मीरा म्हणू लागते, आज ना चवळीची उसळ करूया, मी कालच रात्री चवळी भिजू घातल्या. त्यावर लगेच आता निरूपा लागते, ठीक आहे ठीक आहे, चवळीची उसळ, चपात्या आणि मस्त कांदा भजी कर, अजून काही जोड करशील त्याला. त्यावर मीरा मला लागते, काही नाही वरम भात लोणचं वाढू आहे, मग अजून काय करायचं आहे. तेव्हा निरूपा मला लागते, तेच तेच काय रोजचं, नको नको, आज खूप खास पाहुणे येणार आहेत, असं वेगळं काहीतरी करायला पाहिजे, खूप छान छान. तू ना एक काम कर, गोडाचे पदार्थ बनव, म्हणजे कसं जेवताने पाण्यात गोडाचा पदार्थ असला ना जेवायलाही बरं वाटतं, बनवशील ना. तेव्हा मीरा म्हणू लागतं, ठीक आहे चालेल बनवेल. आता मात्र निरूपा लगेच तिकडनं निघून जाते. तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते, एक तर रात्रभर माझी झोप झाली नाही आणि त्यात सासूबाईंनी एवढे पाहुणे बोलावलेत, मी कसं एवढं सगळं आवरू. मीराला मात्र टेन्शन आलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे सत्य आता धूमकेतूला म्हणू लागतो, धूमकेतू अगं ही निरूपा हे सगळं जे काही वागायले ना ते मुद्दामून तुला त्रास देण्यासाठी करते धूमकेतू, पण तू असं काही करायचं नाही, तिचं अजिबात ऐकायचं नाही, तुला हे जमणारच नाही, तुला त्रास होतोय ना. तेव्हा मीरा म्हणू लागते, अहो तुम्ही माझं नाव काय ठेवलंय तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू. त्यावर मीरा म्हणू लागते, मग धूमकेतू प्रत्येक माणसाची इच्छा पूर्ण करतो आणि ही धूमकेतू साधीसुधी नाही आहे, ती प्रत्येकाची इच्छा पूर्ण करते म्हणजे करते. तेव्हा सत्या लगेच धूमकेतूकडे बघून हसू लागतो. त्यावर मीरा म्हणू लागते, मग सासूबाईंची इच्छा तर पूर्ण झालीच पाहिजे, मग मी एवढा स्वयंपाक करणार म्हणजे करणार. तेव्हा सत्या म्हणू लागतो, ठीक आहे, मग धूमकेतू आज तुझा असिस्टंट बनून मी तुझी मदत करणार. आता सत्या मात्र धूमकेतूला पीठ मळण्यात, सगळा स्वयंपाक करण्यात मदत करू लागतो. आता मात्र लगेच मीरा म्हणू लागतं, ठीक आहे चालेल. त्याच वेळेस आता मीरा प्रेमाने सत्याच्या गालावरती पीठ लावते. सत्याही आता प्रेमाने धूमकेतूच्या चेहऱ्यावरती पीठ लावतो. दोघेही आता एकदम पिठाने असे भरलेले असतात. तेव्हा लगेच आता सत्या आपला मोबाईल काढतो आणि एकदम असा धूमकेतूला आपल्या मिठीत घेतो आणि दोघांचेही सेल्फी काढू लागतो. मीरा मात्र प्रेमाने सत्याकडे बघत असते. तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.